कोणत्याही परिस्थितीत बाळूमामांच्या नावावरून ऑनलाईन पैसे देऊ नयेत. दान आणि सेवा फक्त प्रत्यक्ष आदमापूर मंदिरातच करावी, असं आवाहन श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे. लवकरच फसवणूक करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली. भुदरगड तालुक्यातील आदमापूर श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या वतीनं कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होगडे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे की श्री बाळूमामा यांचे कोणतेही वारस किंवा वंशज नाहीत. त्यांनी आपली सर्व सेवा आणि व्यवस्था आदमापूर येथील देवालयाच्या स्वाधीन केली होती. मात्र अलीकडील काळात काही भोंदूबाबा बनलेली व्यक्ती भक्तांमध्ये भ्रम निर्माण करून बाळूमामांच्या नावावरून ऑनलाईन, फोन आणि इतर माध्यमातून देणग्या गोळा करत असल्याचं निदर्शनाला आल्यानं ट्रस्टनं नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत भाविकांनी सावध राहिलं पाहिजे, असं होगाडे यांनी नमूद केलं आहे. नमस्कार, मी श्री लक्ष्मण बाबूराव होडगे, कार्याध्यक्ष बाळूमामा देवालय, सूचित करतो की लाखो भाविक दासन असणाऱ्या देवावतारी श्री बाळूमामाचे कोणीही वारस अथवा वंशज नाही आहे. त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांच्यावर स्वाधीन केला आहे. त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे. मात्र हल्ली काही बेरोजगार लोक भोंदूबाबांकडून, भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे. यावर आमचा आक्षेप आहे. त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रीतसर द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर त्यांनी बाळूमामाच्या बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी. या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी. लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत.